संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या संदर्भात आपण पाहिलं आहे की ज्या निराधारांना वेळेवर वितरण होण्याची गरज आहे तर त्या निराधार बांधवांना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना थोडक्यात अजूनही वितरण झालेलं नाही। त्यांचा हप्ता जो आहे तो जुलैपासून पेंडिंग आहे। जुलै महिन्याचा हप्ता पेंडिंग आहे। त्यानंतर आत्ताचा जो महिना आहे तर म्हणजे ऑगस्ट महिना जो आहे याही महिन्याचं पेंडिंग आहे। म्हणजे 2 हप्ते त्यांचे पेंडिंग आहेत। आणि याच्यामध्ये आपण पाहतो आहे की सध्या दिव्यांग बांधवांचं वेगळं जे आहे मानधन त्यांना वितरित होतं पेन्शन, आणि इतर जे काही निराधार लाभार्थी आहेत तर त्यांचं वेगळं व्हायलं आहे। तर त्यामुळे काय व्हायलं की वेगवेगळ्या वेळी यांचं वितरण होत आहे। आणि त्या एकंदरीत परिस्थितीचा विचार करता जे निराधार बांधव आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना खरं वेगवेगळ्या औषधीसाठी वेगवेगळे मेडिसिनसाठी त्यांना गरज असते की वेळेवर पैसे मिळण्याची, कारण त्यांना दुसरा काही सहारा नसतो, तेवढेच पैसे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असतात। म्हणजे 1500 रुपये जे असतात तर त्यावरच ते कसं तरी त्यांचं आर्थिक नियोजन करत असतात मासिक महिन्याचं। पण आता विचार केला तर जुलैचा महिना पण पेंडिंग पडलेला आहे, त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा पण लाभ पेंडिंग पडलेला आहे। काही लाभार्थ्यांचा याच्या व्यतिरिक्त पण काही मागच्या महिन्याचा पण लाभ पेंडिंग पडलेला असू शकतो। पण मात्र हे जे वितरण आहे हे शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीमध्ये निराधार लाभार्थ्यांचं, खास करून विधवा लाभार्थ्यांचं, मग त्यामध्ये बाकी पण आले म्हणजे विधवा लाभार्थ्यां, कारण ही निराधारामध्येच विधवा लाभार्थी पण येतात, बरोबर। पण मात्र या लाभार्थ्यांचं जे आहे वितरण अत्यंत ज्यांना गरजेचं आहे तर त्यांना वितरण वेळेवर होणं अत्यंत गरजेचं आहे। या गोष्टीची दखल घेऊन जे आहे बघा, सध्या जे आहे DBTचं जे पोर्टल आहे तर त्याचं कारण पुढे देऊन जे आहे वितरण पुढे पुढे जात आहे। पण मात्र ते जास्त दिवस तसं चालायला नाही पाहिजे। जुलैचा महिना पूर्ण गेलेला आहे, आपण पाहिला आहे। ऑगस्टचा महिना पण पाहिला, आज 5 ऑगस्ट आहे, म्हणजे ऑगस्टचा पण पहिला आठवडा गेला। जुलैपासून हप्ते थांबलेले आहेत निराधार बांधवांचे। दिव्यांग बांधवांचा जुलैचा हप्ता वितरित झालेला आहे, मी परत इथे सांगतो आहे। त्यांना ऑगस्टचा हप्ता येणं बाकी आहे, GR आलेला आहे। DBT पोर्टलचे पुढे कारण देऊन जे अजून पुढे पुढे वितरण न्यायला नाही पाहिजे। जुलै आणि ऑगस्टचं जे आहे एकत्रित आता वितरण करायला पाहिजे, म्हणजे काय होईल की लाभार्थ्यांना योग्य न्याय मिळेल। म्हणजे निराधार लाभार्थ्यांना त्यांना दोन्ही हप्ते जे आहेत ते एकत्रित मिळायला पाहिजे, तरच त्यांचा फायदा होऊ शकतो। कारण मी जसं सांगितलं त्याप्रमाणे बघा, निराधार योजनेचे जे काही ज्येष्ठ नागरिकांना पैसे वेळेवर मिळणं अत्यंत गरजेचं आहे। कारण त्या हप्त्याच्या संदर्भात मी सांगितलं सर्व त्यांना त्याच हप्त्यावर, आणि खरंच आपण पाहिलं आहे ग्रामीण भागामध्ये सर्व जे नियोजन असतं ते त्या 1500 रुपयावर ते करत असतात। तर त्यामुळे ते पैसे त्यांना वेळेवर पोहोचणं, त्यांच्या वेळेवर खात्यामध्ये जमा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर त्यामुळे शासनाने जे आहे या गोष्टीला, या प्रक्रियेला थोडा वेग आणायला पाहिजे। आणि लवकरात लवकर जे आहे जे निराधार लाभार्थी आहेत ज्यांना 1500 रुपये मासिक पेन्शन मिळत असतं तर त्यांना वेळेवर जे आहे ते पेन्शन मिळालं पाहिजे। पण ते इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना असो किंवा श्रावणबाळ योजना असो किंवा मग संजय गांधी निराधार योजना किंवा कोणतेही निराधार योजनेचं जे काही वितरण प्रलंबित आहे तर ते वितरण लवकरात लवकर शासनाने देण्यासाठी जरा थोडा वेग आणावा, कारण त्यांना ते वितरण अत्यंत गरजेचं असतं। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, जेव्हा निराधार संदर्भात जेव्हा पण अपडेट येईल म्हणजे विधवाच्या संदर्भात, पेन्शनच्या संदर्भात, तर तेव्हा आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला ती अपडेट देण्यात येईल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।